बोंधू अशोक खरातचा सीडीआर अंजली दमानी यांच्या हाती। अशोक खरात आणि चाकणकरांमध्ये 177 कॉल्स, दमानी यांचा दावा। तर तटकरे, चंद्रकांत पाटील, केसरकर आणि शेलारांचेही खरातला कॉल असल्याची माहिती। बोंधू बाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीची मोठी कारवाई। 3 ट्रस्टी आणि कल्पना खरातच्या दोन्ही भावांची 7 तास चौकशी। एका दिवसात 11 साक्षीदारांचे जबाब नोंद। नातेवाईकांच्या नावावर जमीन आणि कंपन्या केल्याचा संशय। बोंधू अशोक खरातच्या मुलाच्या चौकशीत धक्कादायक माहिती। घरात मोठ्या प्रमाणात कॅश यायची। हर्षवर्धन खरातची कबुली। खरात प्रकरणात हवाला रॅकेटचा संशय गडद। नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस। व्यावसायिकाच्या टॅबमध्ये सुमारे 200 व्हिडिओ असल्याची माहिती। मैत्रिणीसोबतचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 10,000ची खंडणी घेणारे चौघे ताब्यात। काँग्रेस बारामतीसह लढवणार राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या 2 गटात राडा। एकमेकांना थेट नारळ आणि फळं फेकून मारली। एकमेकांच्या अंगावर धावून जात गोंधळ। पुजाऱ्यांच्या मध्यस्थीनं वाद आटोक्यात। सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा मध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद मिटेना। प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाज आक्रमक। पुतळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके आक्रमक। अपघाताचा बनाव करून खुनाचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडूंवर गुन्हा दाखल। भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप। पुरावा पोलिसांकडे सादर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरही मनाचे श्लोकाचाच परिणाम। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं वादग्रस्त विधान। टीका होताच दिलगिरी व्यक्त। मुंबई पालिकेच्या 1000 कोटींच्या निविदा रद्द। निविदा प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचा भाजपचा आरोप। ठराविक ठेकेदारांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा। आखाती युद्ध काही केल्या संपेना। इराणच्या B1 नावाच्या पुलावर अमेरिकेचा भीषण हल्ला। इराणचा 37,000 कोटींचा पूल उद्ध्वस्त। अवाढव्य B1 पुलाच्या हल्ल्यात 2 तुकडे। इराण इस्रायल युद्धाला तीव्र वळण। इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला। तेल अविवच्या पेटा टिकवा या भागावर भीषण हल्ला। परिसरात स्फोटांचे आवाज। होर्मुझमधून ट्रम्प आउट। भारतासह 35 देश चर्चेतून होर्मुझ मार्ग खुला करणार। ब्रिटनने स्वीकारलं होर्मुझ प्रकरणाचं नेतृत्व। फ्रान्स, चीनचाही पाठिंबा। पुण्यात 100 मिलीमीटर पाऊस। 130 वर्षांनी एप्रिलचा विक्रम मोडीत। एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद। पुण्यात अवकाळी पावसाचा थैमान। शहराच्या झाडपडीच्या 82 घटना। अनेक ठिकाणी भिंतीही कोसळल्या। एका महिलेचा झाड पडून मृत्यू तर दुसऱ्या महिलेचा भिंत कोसळून मृत्यू। पुणे, गोंदिया, परभणीसह राज्यात अनेक जिल्ह्यांना अवकाळीने झोडपलं। अवकाळीमुळे शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान। बळीराजा हवालदिल। Thank you.